पुढचा यातला सब टॉपिक येतो 1857च्या उठावाची अपयशाची कारणे. 1857च्या उठावाला अपयश का आलं, त्या पाठीमागच्या घटना काय काय होत्यात, कुठल्या घटना कारणीभूत होत्या ते समजून घ्यायचे. हे बघा, पहिलं कमर्शियल पद्धतीने थोडा विचार करू की ऑब्जेक्टिव्ह पेपरच्या हिशोबाने जर विचार केला तर हा थेरॉटिकल मुद्दा आहे, याच्यावरती प्रश्न असण्याची शक्यता 99% नाही. ठीक आहे, पण तुम्ही राज्यसेवा मेन्स देत असाल तर शक्यतो रायटिंग पेपरमध्ये ह्या मुद्द्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेस असतात बघा. तर त्या डायरेक्शनने विचार करा. आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये येत नाही हे जरी बरोबर असलं तरी येणारच नाही असंही सांगता येत नसतं. तर थोडक्यात काय हे समजून घ्यायचं, फक्त अपयश का आलं भारतीयांना, कारण भारतीयांची संख्या जास्त होतं, भारतीयांचं नेतृत्व करणाऱ्यांची संख्या जास्त होते, लष्कर जास्त होतं, भारताबद्दल भारतीयांना जास्त माहिती होती, इंग्रजांची संख्या तर खूपच कमी होती. तर त्यामुळे साहजिकच आहे की या ठिकाणी नेमक्या आपल्याला मर्यादा कशामुळे निर्माण झाल्यात. तर त्यातलं पहिले कारण आहे आधुनिक शस्त्रास्त्राचा अभाव. भारतीयांकडे आधुनिक शस्त्रास्त्र नव्हते, कोणी तसे निर्माण करण्याचा प्रयत्न केला नव्हता बघा. आपलं पारंपरिक शस्त्रास्त्र तलवार आणि ढाल हे पारंपरिक शस्त्रास्त्र होते बघा. ठीक आहे, तर त्यामुळे इंग्रजांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रासमोर आपला टिकाव लागणार नव्हता, हे साहजिकच आहे. सुरुवातीला इंग्रज लोक पराभूत होताना दिसत आहे, पण नंतर इंग्रज लोक ज्या वेळेस परत आलेत तर त्यावेळेस शस्त्रास्त्राचा पुरेपूर साठा राहील या हिशोबानं चालेत बघा. आणि आपण आपल्याकडे इंग्रजांची शस्त्रास्त्र लुटण्यावरती आपण भर दिला होता आणि इंग्रजांची शस्त्रास्त्र इंग्रजांच्या विरोधात वापरली होती बघा. पण इंग्रजांची शस्त्रास्त्र आपल्याला कुठपर्यंत कामा आली, जोपर्यंत आपल्याकडे गोळ्या होत्या तोपर्यंत. गोळ्या ज्यावेळेस संपल्या तर त्यावेळेस त्या बंदुका म्हणजे या ठिकाणी पोकळ त्या नळ्यावर राहिलेल्या आहेत बघा. तर त्यामुळे त्याचा उपयोग राहिला नाही. मग शेवटी आपण या ठिकाणी तलवारी काढायला सुरुवात केली आणि तलवारीचा वापर करायला सुरुवात केली. मग ह्या तलवारी त्यांच्या अत्याधुनिक बंदुकीसमोर या ठिकाणी थिट्या पडल्यात आणि यातूनच मग आपला पराभव झाल्याचं लक्षात येतं आहे. दुसरा मुद्दा आहे देशातील संस्थानिकांची देशद्रोही भूमिका. जेवढे काही भारतातले संस्थानिक होते या ठिकाणी कॅनिंगनं काय केलं होतं की ज्या ज्या भागात उठाव झाला त्याच्या भोवतालच्या संस्थानिकांना या ठिकाणी आपल्या बाजून घेण्याचे प्रयत्न केले होते. आणि अशा प्रकारचे प्रयत्न फक्त इंग्रजांनीच नव्हते केले, तर या ठिकाणी ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी पण केली होती बघा. त्यामुळे 1857चा उठाव फक्त उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशापुरता राहिला, बाकीच्या भागात प्रसारित झाला नाही. कारण बाकीच्या भागातल्या संस्थानिकांनी इंग्रजांना सपोर्ट करण्याच्या भूमिका घेतल्याचं दिसतंय बघा. तर त्यामुळं या गोष्टीमुळं सुद्धा या ठिकाणी अपयश येताना दिसतंय आपल्याला. तिसरा मुद्दा आहे सैन्यातील तफावत. ठीक आहे, आता सैन्यातील तफावत म्हणजे भारतीयांची संख्या जास्त होती, इंग्रजांची संख्या कमी होती बघा. ठीक आहे, परंतु या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीयांच्या सैन्याचं एकमुखी नेतृत्व दिसत नाही, इंग्रजांचं त्याच वेळेस एकमुखी नेतृत्व आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर भारतीय सैनिकांचं या ठिकाणी मोठे ध्येय उद्दिष्ट नव्हतं, फक्त इंग्रजांची हकालपट्टी करणं होते. नंतरचं काय व्यवस्था राहील याच्याबद्दल त्यांच्या डोक्यात काही प्लॅन नव्हता बघा. तर अशा प्रकारचे प्लॅन नसणे ही सगळ्यात जास्त धोकादायक परिस्थिती असते बघा. चौथं कारण येतं मर्यादित व्याप्ती. आपण अगोदरच बघितलेले पूर्ण भारतभरात उठाव होताना दिसत नाही. उत्तरेकडचा मैदानी प्रदेशामध्येच, तेही पंजाब सोडून द्यायचा, पंजाब हरियाणाचा पट्टा, तर बाकीच्या भागामध्येच उठाव होताना दिसतो. मध्य प्रदेश असू द्या, महाराष्ट्र असू द्या, खालचे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश असू द्या, इकडं उठावाचे ठिकाणं जी आहे तुरळक आहे आणि ते पण राजे लोक, जमीनदार वर्ग यांच्याशी संबंधित आहे. सामान्य वर्ग कुठलाही त्याच्यामध्ये सहभागी होताना दिसत नाही. आणि पूर्ण भारतभरात उठाव झाला असता तर मग इंग्रजांची राजवट गेली असते बघा. तर या ठिकाणी ही एक घटना आहे. पुढची अनियोजित उठाव. आपण बघितलेले आहे की उठावाची नियोजित तारीख 31 मे ठरवली होती. ते 31 मेलाच या ठिकाणी उठाव व्हायला पाहिजे होता बघा. परंतु 31 मेच्या अगोदरच या ठिकाणी 10 मेलाच सैनिकांनी मेरठपासून उठावाला सुरुवात करून टाकली. त्यामुळे साहजिकच आहे की जे नियोजन असायला पाहिजे होतं त्या नियोजनानुसार सगळ्या गोष्टी घडामोडी घडायला पाहिजे होते बघा. पण त्या नियोजनापर्यंत थांबणं लष्कराला थोडं अवघड गेलं आणि यातून त्यांनी उठावाला सुरुवात केली. आणि ज्या ज्या ठिकाणी मग उठावाची माहिती मिळू लागली त्या त्या भागातल्या लोकांनी उठाव करायला सुरुवात केली. म्हणजे एकाच वेळेस उठाव न होता एक एक भाग अशी उठाव होत गेलेले आहेत बघा. तर त्यामुळे सुद्धा या ठिकाणी मर्यादा येताना दिसतात. त्याच्यानंतर धार्मिकतेचा आधार. 1857च्या उठावामध्ये या ठिकाणी देशासाठी आपण लढायचं अशा प्रकारचे विचार खूप कमी लोक मांडत होते, कारण देश ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. इथं या ठिकाणी इंग्रजांची हकालपट्टी करण्याकरता आपण बघितलेलं आहे की धर्माचा आधार जास्त घेतलेला आहे, की इंग्रजांची राजवट आपला धर्म भ्रष्ट करीत आहेत आणि त्यामुळे आपलं धर्म वाचवण्याकरता इंग्रजांची राजवट घालवली पाहिजेत. म्हणजे राजे लोक या ठिकाणी स्वतःच्या राजवटी टिकवण्यासाठी धर्माचा आधार धरून इंग्रजांच्या विरोधात लढाईत उतरले गेले होते बघा. पण धर्माच्या आधारे जास्त दिवस या ठिकाणी लढाई करता येत नसते, हे लक्षात घेतलं पाहिजे.
आणि शेवटचा मुद्दा आहे दळणवळणाच्या साधनाचा अभाव. म्हणजे जे काही या ठिकाणी इंग्रजांनी दळणवळणाच्या साधनाचा वापर केला, तार खात्याचा वापर केला, पोस्ट खात्याचा वापर केला, रेल्वेचा वापर केला, रस्त्याचा वापर केला, तसा वापर भारतीयांनी केल्याचं दिसत नाही. उलट भारतीयांनी या ठिकाणी त्यांचा वापर केला असता तर पुढच्या 24 घंट्यामध्ये बंगालपर्यंत जाऊन पोहोचले असते भारतीय लष्कर. आणि बंगालमध्ये जाऊन पोहोचले असते तर इंग्रजांना तिथून पळ काढण्याशिवाय पर्याय नव्हता. पण दिल्लीतल्या किंवा उत्तर प्रदेशमधल्या जे काही बंडवाले होते, या बंडवाल्यांनी आपापल्या भागातूनच फक्त इंग्रजांची अकलपट्टी करण्यावरती भर दिला. बाकीच्या भागामध्ये या ठिकाणी इंग्रज नंतर परत येऊ शकते याची त्यांना जसं काही विचारही त्यांनी केल्याचं दिसत नाही बघा. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी रेल्वेचा, रस्त्याचा किंवा पोस्ट खात्याचा वापर आपण करायला पाहिजे, तो केला नाही. बरं, आपण त्या ठिकाणी वापर नाही केला, नाही तर ती साधनं जी आहे ती मोडून काढायला पाहिजे, जेणेकरून इंग्रजांना सुद्धा त्याचा वापर करता येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे होती. तशा प्रकारची काळजी या ठिकाणी भारतीयांनी घेतल्याचं दिसत नाही. आणि म्हणून मग इंग्रजांनी या दळणवळणाच्या साधनाचा वापर केला, उपयोग करून घेतला. कोणत्या कोणत्या ठिकाणी उठाव होऊ लागले, तिथल्या खडांखडा माहिती त्यांना त्वरित मिळू लागल्यात. आणि त्या आधारे मग त्यांनी रेल्वेनं या ठिकाणी त्या भागामध्ये लष्कर पाठवायला सुरुवात केली. कारण त्यांना एक्झॅक्टली कळू लागले की कोणत्या ठिकाणी उठाव होऊ लागलेत म्हणून. ज्या ठिकाणी उठावे त्याच ठिकाणी ते लष्कर पाठवू लागले, जेणेकरून या ठिकाणी मग बाकीच्या भागात लष्कर पाठवण्याची गरज पडली नाही बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी दळणवळणाच्या साधनांचा भारतीयांनी या ठिकाणी जो उपयोग करायला पाहिजे तो उपयोग केलेला नाही आणि इंग्रजांनी नेमके हा उपयोग केलेला आहे बघा. तर थोडक्यात अपयशाचे पाठीमागचे ही थोडक्यात लहान लहान कारणं सांगता येतील. ठीक आहे, आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पुढचा मुद्दा येतो बघा 1857च्या उठावाचे परिणाम. ठीक आहे, म्हणजे 1857ची ही जी काही घटना घडली, या घटनेच्या पाठीमागं कुठले मुद्दे कारणीभूत होते, म्हणजे कुठले कुठले परिणाम झालेले आहेत, तर हे परिणाम आपल्याला समजून घ्यायचे बघा. आता परिणाम बघताना वेगवेगळ्या अँगलनं बघावं लागतात. एक तर चांगले काय परिणाम झालेत, वाईट काय परिणाम झालेत असंही बघता येतं. दृश्य स्वरूपातले काय परिणाम झालेत, अदृश्य स्वरूपातले काय परिणाम झालेत असंही बघता येतं. अल्पकाळासाठी काय परिणाम झाले, दीर्घकाळासाठी काय परिणाम झाले असंही बघता येतं. किंवा इंग्रजांवरती काय परिणाम झाले आणि भारतीयांवरती काय परिणाम झाले असंही बघता येतं. तर थोडक्यात काय परिणाम तुम्ही वेगवेगळ्या अँगलनं बघू शकता. मग आता या ठिकाणी काही आपण असं रँडमली स्वरूपात या ठिकाणी टाकलेले आहेत बघा, जे अतिशय महत्त्वाचे ते या ठिकाणी घेतलेले. सगळ्यात पहिला परिणाम आहे या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनीचा शेवट. ठीक आहे, हा पहिला परिणाम येतो बघा. आता ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनी जी आहे आपल्याला माहिती आहे हिची स्थापना या ठिकाणी 1600ची. ठीक आहे, आणि हिचा शेवट जो आहे तो शेवट झालेला आहे 1858ला. म्हणजे 1600ला ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस भारतात व्यापार करण्यासाठीचा एक मक्तेदारी पद्धतीनं अधिकार या ठिकाणी कंपनीला दिला होता बघा. आणि याच कंपनीने व्यापार करता करता राज्य स्थापन केलं. आणि राज्य स्थापन केल्यानंतर मग भारतातली राजवट कायमस्वरूपी टिकावी याकरता वेगवेगळे कायदे कानून करायला सुरुवात केली. आणि या कायदे कानूनमुळेच भारतीय लोकांच्या मनात राग निर्माण झाला आणि त्यातून 1857ची घटना घडून आली होती बघा. मग इंग्रजांनी समीक्षा करायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की कंपनीच्या विरोधात रोष प्रचंड आहे आणि भारतीय लोकांच्या मनातला रोष काढायचा असेल तर पहिली कंपनीची बरखास्ती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून 1858ला ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनीचा शेवट किंवा त्यांच्या कार्याची समाप्ती करण्यात आली आणि प्रत्यक्ष राणीची राजवट भारतात लागू करण्यात आली बघा. तर या ठिकाणी हे लक्षात घ्या, कंपनीचा शेवट ही महत्त्वाची घटना आहे. कंपनीला प्रारंभ झाला होता 1600ला. त्यावेळेस राणी या ठिकाणी ब्रिटनमध्ये एलिझाबेथ होती बघा. ज्यावेळेस शेवट झाला त्यावेळेस राणी होती व्हिक्टोरिया. तर इथे हा फॅक्ट डाटा लक्षात ठेवायचा. दुसरा मुद्दा येतो राणीचा जाहीरनामा. मग आता या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे राणीच्या राजवटीला सुरुवात होती आता कंपनीची राजवट जाऊन. मग आता राणीची राजवट कशी असणार आहे याकरता राणीला खुलासा करणं गरजेचे, म्हणून राणीनं तिचा जाहीरनामा प्रस्तुत केलेला आहे बघा. त्यालाच म्हणायचं राणीचा जाहीरनामा. मग या कालखंडात व्हिक्टोरिया नावाची राणी होती, तिनं जाहीरनामा प्रस्तुत केला आणि हा जाहीरनामा भारतामध्ये तत्कालीन भारताचा जो काही शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल किंवा भारताचा पहिला व्हाईसराय होता लॉर्ड कॅनिंग यांनी अलाहाबाद या ठिकाणी या जाहीरनाम्याचं वाचन केलेले 1 नोव्हेंबर 1858ला. मग आता या जाहीरनाम्यामध्ये राणीनं कुठली कुठली आश्वासन दिली होती ती सांगितलेली होती बघा. पहिलं आश्वासन दिलं होतं इथून पुढं आम्ही कोणताही संस्थान कोणतंही कारण देऊन बरखास्त करणार नाही. हे पहिला मुद्दा त्यांनी मांडला होता बघा, जेणेकरून संस्थानिकांच्या मनामध्ये इंग्रजांविषयी निर्माण झालेला जो राग आहे तो राग निवाळावा, हा त्या पाठीमागचा उद्देश होता बघा. नंबर 2, इथून पुढं आम्ही भारतीय समाजामध्ये किंवा धर्मामध्ये कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही कायद्यानुसार का होईना. ठीक आहे, हा दुसरा मुद्दा सांगितला होता.
पण भारतीय लोकांनीच एकत्रित येऊन मागणी केली की एखाद्या घटनेबाबत कायदा करावा, तर मग त्याबाबत आम्ही विचार करू. तिसरी तरतूद केली होती की भारतातील बेरोजगारी कमी करण्याकरता जास्तीत जास्त भारतीय लोकांना नोकऱ्यात आम्ही घेऊ, आणि नोकऱ्यात घेताना या ठिकाणी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा अशा कोणत्याही या ठिकाणी अँगलनं आम्ही न घेता फक्त गुणवत्तेच्या आधारे आम्ही भारतीयांना नोकऱ्या देऊ. ठीक आहे. तर ही तिसरी तरतूद होती बघा. त्याच्यानंतर चौथी तरतूद होती की भारताचं परराष्ट्र धोरण हे इंग्लंडचंच परराष्ट्र धोरण असेल, वेगळं परराष्ट्र धोरण आखण्याची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय या ठिकाणी जे काही चालीरीती असतील यांचा आम्ही मान सन्मान राखू. तर अशी या वेगवेगळ्या तरतुदी असलेला हा राणीचा जाहीरनामा होता बघा. या राणीचा जाहीरनामा भारतात प्रकाशित झाला 1 नोव्हेंबर 1858ला. ठीक आहे. आणि याचं वाचन केलं लॉर्ड कॅनिंगने, आणि याचं वाचन झालं अलाहाबादला. तर अशा पद्धतीनं या राणीच्या जाहीरनाम्यामधला या फॅक्ट डाटा एवढा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो लष्कराची पुनर्रचना. हा तिसरा मुद्दा आहे बघा. ठीक आहे. आता लष्कराची पुनर्रचना करण्यात आली कारण 1857च्या उठावामध्ये भारतीय लष्कर इंग्रजांच्या विरोधात जाताना दिसते. मग आता हे भारतीय लष्कर इंग्रजांच्या विरोधात जे गेले अशा प्रकारच्या घटना परत होऊ नये याकरता पील कमिटी स्थापन करण्यात आली होती. म्हणजे जो काही लष्करी अधिकारी होता पील होता, पील कमिशनर होता, याच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीला एकच उद्देश दिले की 1857 सारख्या परत घटना होऊ द्यायच्या नसेल तर भारतीय लष्कराची रचना कशी करायची. मग यांनी वेगवेगळा अभ्यास करून या ठिकाणी रिपोर्ट दिला होता बघा. या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की भारतीय लष्कराची संख्या कमी करून टाका एका बाजूला, दुसऱ्या बाजूला इंग्रजांच्या लष्कराची संख्या वाढवा. जिथं अगोदर भारतामध्ये एका इंग्रजांच्या पाठीमागं जे भारतीय होते एका 6 होते बघा. कधी? 1857च्या अगोदर. आणि आता या कमिटीने शिफारस केली की बंगाल प्रांतामध्ये एका इंग्रजाच्या पाठीमागे 2 भारतीय ठेवा आणि मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये एका इंग्रजांच्या पाठीमागे 3 भारतीय ठेवा. म्हणजे इथं निम्म्यानं लष्कर कमी करण्याची तरतूद झालेली बघा. तर हा पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजेत की एका इंग्रजाच्या पाठीमागे 6 भारतीय असायचे. आता एका इंग्रजाच्या पाठीमागे या ठिकाणी 2 भारतीय बंगाल प्रांतामध्ये आणि मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये एका इंग्रजाच्या पाठीमागे 3 भारतीय, एकाच 3 किंवा एकाच 2 असं आपण म्हणू. अशा प्रकारची पहिली सूचना या ठिकाणी लष्करी आयोगाने केलेली होती बघा. नंबर 2, या अगोदर भारतामध्ये या ठिकाणी जातीनुसार फलटणी होत्या. मराठा बटालियन, महार बटालियन, गुरखा बटालियन, शीख बटालियन अशा प्रकारे जातीनुसार फलटणी तयार केल्या होत्या आणि त्या फलटणीमध्ये त्या जातीच्याच लोकांना घेतलं जायचं बघा. लक्षात. मग आता या लष्करी आयोगाने शिफारस केली की ज्या जातीच्या फलटणी आहे त्या जातीतल्याच लोकांना त्यामध्ये ठेवू नका, बाकीच्या जातीच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी घ्या, जेणेकरून जातीची जी भावना आहे लोकांची ती भावना जास्त तीव्र होऊ नये, ती नॉर्मल व्हावीत. आणि म्हणून मग इथून पुढचा निर्णय घेण्यात आला की मराठा बटालियन असेल तर मराठा बटालियनमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक घेत चला, जो उंची वगैरे याचे सगळे जो बसतो त्यांना घेत चला, इथं फक्त मराठा लोकांनाच घेऊ नका. महार बटालियन असेल तर फक्त महारांनाच घेऊ नका, सगळ्या जाती धर्माचे लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करा. म्हणजे थोडक्यात काय, जातीनुसार फलटणी जी आहे आता या ठिकाणी मिश्रित जातीच्या करण्यात आल्यात, जेणेकरून जातीची भावना जी आहे लोकांची कमी व्हावी, हा त्या पाठीमागचा उद्देश होता बघा. आणि त्याच्यानंतरची तरतूद केली होती की ज्या प्रांतातले जी फलटण असेल, समजून घ्यायचं महार बटालियन आणि मराठा बटालियन जी आहे महाराष्ट्रातले असणारे, तर यांना मराठी भाषिक लोक आहे तर यांना महाराष्ट्रात ठेवू नका, यांना तिकडं कुठेतरी तामिळनाडूत टाका, जेणेकरून तिकडची तामिळनाडूची तमिळ भाषा यांना समजणार नाही आणि यांची मराठी त्यांना समजणार नाही. आणि तामिळनाडूतली जी तमिळ बटालियन आहे त्यांना महाराष्ट्रात टाका, जेणेकरून तिथल्या लोकांचा त्यांचा संबंध लागणार नाही आणि आपण दिलेले आदेश हे लष्कर पाळेल, तिथल्या लोकांचं बंड मोडून काढेल, तिथल्या लोकांना जाऊन मिळणार नाही. तर अशा प्रकारच्या शिफारशी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे बघा. तर याला म्हणायचं लष्कराची पुनर्रचना. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा परिणाम, आता हे 3 परिणाम या ठिकाणी इंग्रजांवरती झाल्याचे दिसतंय, पुढची 3 परिणाम भारतीयांवरती आहे बघा. ठीक आहे. मग भारतीयांवरती झालेला पहिला परिणाम आहे मोगल सत्तेचा शेवट. आपल्याला माहिती आहे 1526ला बाबरानं पानिपतची पहिली लढाई जिंकली इब्राहिम लोदीच्या विरोधामध्ये आणि लोदी घराण्याची राजवट बरखास्त करून मुघल घराण्याची राजवट स्थापन केली बघा.
मग 1526 पासून ते 1707 पर्यंत, म्हणजे मग या ठिकाणी जे काही मधल्या कालखंडातले राजे होत गेलेत, तो बाबर असू द्या, हुमायून असू द्या, अकबर असू द्या, जहांगीर असू द्या, शहाजहान असू द्या किंवा औरंगजेब असू द्या, यांनी प्रत्येकाने हळूहळू आपल्या राज्यामध्ये वाढ करण्याचाच प्रयत्न केलेले आहेत. आणि सर्वात जास्त वाढ झाली होती औरंगजेबच्या कालखंडामध्ये. कारण औरंगजेबच्या कालखंडामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश इथपर्यंत जवळपास या ठिकाणी यांची राजवट आली होती. सम्राट अशोकाच्या राजवटीपर्यंत त्यांची राजवट जाऊन पोहोचली होती बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोगलांची सत्ता जी होती ती अशी वाढत गेली होती 1707 पर्यंत. पण 1707 नंतर पुढचे जे राजे निघाले ते कमजोर निघालेत. या कमजोरीचाच फायदा पहिला त्यांच्या सुभेदारांनी घेतला, नंतर मराठ्यांनी घेतला आणि नंतर मराठ्यांच्या कमजोरीचा फायदा इंग्रजांनी घेतला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मग हळूहळू राजवट जी आहे मोगलांची ती कमजोर होत गेली. पण नामधारी कशानं या ठिकाणी 1707 पासून ते 1857-58 पर्यंत ही राजवट या ठिकाणी टिकून होती, पण नामधारी होती. वास्तविक राजे एक तर ते संस्थानिक बनले होते किंवा मराठा बनले होते किंवा नंतर इंग्रज बनले होते बघा. आता इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुद्धा या ठिकाणी मोगलांची राजवट टिकून होती, पण नामधारी होती. पण 1857च्या उठावामध्ये शेवटचा जो काही मोगल बादशाह होता बहादूर शाह जफर यांनी या ठिकाणी लष्कराचं नेतृत्व करण्याचं मान्य करून टाकलं. आणि त्याच्यानंतर इंग्रज भडकले गेले. भडकलेल्या इंग्रजांनी दिल्लीला 3 फलटणी पाठवून दिल्या होत्या निकोलसन, हडसन आणि लॉरेन्सच्या नेतृत्वाखाली. आणि या तिन्ही फलटणीने दिल्ली काबीज केली आणि दिल्लीमध्ये बहादूर शाह जफरला पकडलं. त्याच्या डोळ्यात एकच त्याच्या 40 जणांचं जे कुटुंब होतं गोळ्या घालून मारून टाकले. त्यानंतर बहादूर शाह जफरला इथून उचलून या ठिकाणी ब्रह्मदेशामध्ये रंगूनला तुरुंगात टाकून दिलं बघा. तिथंच 1862ला बहादूर शाह जफरचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूबरोबर मोगल सत्तेचा शेवट पण झाला. तसं त्याची उचलबांगडी करता शेवट झालेल्या मोगल सत्तेचा 1858ला. तर मोगल सत्तेचा प्रारंभ जो आहे प्रारंभ 1526 आहे आणि पहिला राजा बाबर होता बघा. आणि मोगल सत्तेचा शेवट या ठिकाणी 1858चा आहे आणि शेवटचा राजा बहादूर शाह जफर होता. असे मुद्दे लक्षात घ्यायचे बघा. पुढचा मुद्दा येतो मुस्लिमांची अवनती. अवनती म्हणा किंवा रास म्हणा. लक्षात आता मुस्लिमांची अवनती झाली म्हणजे नेमके काय झालं ते लक्षात घ्या. हे बघा, इंग्रज लोक भारतामध्ये व्यापार करता करता भारतीय राजकारण त्यांना जवळून माहिती झालेलं होतं. भारतामध्ये या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात कट कारस्थान चालतात हे त्यांनी जवळून बघितलं होतं. औरंगजेबनं सख्खे भाऊ कशी मारली होती, वडिलाला कसं तुरुंगात टाकलं होतं हेही त्यांनी जवळून बघितलं होतं. म्हणजे सक्का भाऊ या ठिकाणी काही गॅरंटी घेता येत नाही, कोणी कधी कोणाचा खात्मा करेल याची शाश्वती नव्हती. आणि ह्या एका बाजूला घटना चालू असताना दुसऱ्या बाजूला इंग्रजांना यांचीही जाणीव होती की याच्या पाठीमागे जे कट कारस्थान आहे हा श्रीमंत वर्ग करतोय. म्हणजे मुस्लिमांमधला जो सुभेदार वर्ग आहे हा सुभेदार वर्गाकडे प्रचंड संपत्ती राहायची. त्यामुळं रात्रभर हे पार्ट्या करायचे बघा. दारू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्यायचे आणि जे जे सरदार लोक आले त्यांच्यामध्येच राजा बदलण्यावरून चर्चा होऊन जायचे. आणि हेच या ठिकाणी एखादा मारेकरी पाठवायचे आणि राजा रात्रीतूनच खतम करून टाकायचे. दुसरा आपला ऐकणारा राजा आणायचे बघा. तर हे कट कारस्थान इंग्रजांनी जवळून बघितले होते. आणि मग इंग्रजांची भावना ही बनली असो नसो 1857ची घटनासुद्धा या कट कारस्थानाचाच एक भाग असला पाहिजे. आणि असो नसो हे सगळं कट कारस्थान श्रीमंत असलेल्या मुस्लिम वर्गाने केलं असलं पाहिजे. त्यामुळे इथून पुढं आता कस्तरी उठा दडपून टाकलेला आहे. इथून पुढं आपल्या विरोधात या ठिकाणी कोणीही कट कारस्थान करू नये याकरता कोणी श्रीमंत राहता कामा नये. प्रत्येकजण पोटा पाण्याचा प्रश्न सोल्युशन करण्याकरता दिवसभर या ठिकाणी राबला पाहिजेत आणि संध्याकाळी तो व्यवस्थित झोपला पाहिजे. या पाठीमागं श्रीमंत असलेल्या मुस्लिम वर्गाची संपत्ती जप्त करायला सुरुवात केली बघा. मग यामध्ये श्रीमंत वर्ग तर मुस्लिम राजेच होत्या, राजे असल्यामुळे त्यांचा सुभेदार वर्ग होता. त्यामुळे मुस्लिम समाजाची संपत्ती मोठ्या प्रमाणात होते. कारण मागं 300-400 वर्षे मुस्लिम राजांच्या राजवटी राहिलेल्या आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाची संपत्ती इंग्रज सरकारने पूर्ण जप्त करायला सुरुवात केली. त्यामुळे जो श्रीमंत मुस्लिम वर्ग होता त्यांच्याकडे 150-200 एकर जमीन राहायच्या, ती संपत्ती जप्त केली. आणि त्यामुळे साहजिक त्यांच्या पुढच्या पिढीला पोटा पाण्याचा प्रश्न सोल्युशन करण्याकरता इतरत्र कामानिमित्तानं जावं लागलं. यातून त्यांचे व्यसनं कमी झाले कारण पैसा कमी होऊन गेला. व्यसनं कमी झाली त्यामुळे कट कारस्थानही कमी होऊन गेलेत. तर इंग्रजांचं या ठिकाणी अशा पद्धतीनं मुस्लिम श्रीमंत लोकांची संपत्ती रास करण्याचा परिणाम असा झाला की हा वर्ग जो रासातळाला गेला तो वरती येता येता अजून या ठिकाणी प्रयत्न करतोय बघा. तितका जबरदस्त दीर्घकालीन परिणाम या घटनेचा आहे.
आणि शेवटचा मुद्दा येतो हिंदू मुस्लिम फूट. ठीक आहे. आता या ठिकाणी इंग्रजांच्या लक्षात आलं होतं की 1857च्या घटनेमध्ये ही दोन्ही समाज एकत्र आले होते आणि या दोन्ही समाजाचे एकत्र येण्यामुळे इंग्रजांना जबरदस्त धक्का पोहोचला होता बघा. कसा तरी उठाव दडपून टाकलाय आणि उठाव दडपून टाकल्यानंतर मग या ठिकाणी त्यांनी समीक्षा करायला सुरुवात केलेली वेगवेगळ्या अँगलना. लष्कराची समीक्षा वेगळी केली, जमीनदाराची वेगळी केली, संस्थानिकांची वेगळी केली, शेतकऱ्यांसाठीचं वेगळं होतं, कामगारांसाठीचं वेगळं होतं, हिंदूंसाठी वेगळं होतं, मुस्लिमांसाठी वेगळं होतं. वेगवेगळ्या अँगलना विचार करायला सुरुवात केली आणि याच वेळेत त्यांच्या लक्षात आलं होतं की भारतामध्ये हे दोन प्रमुख धर्म हिंदू आणि मुस्लिम आणि हे दोन्ही धर्म एकत्र येणं आपल्याकरता धोकादायक आहे. म्हणून मुंबईचे गव्हर्नर राहिलेले जे इल्फिस्टन नावाचे व्यक्ती होता त्यांनी इंग्रजांना पत्र पाठवून सांगितलं होतं की या दोन समाजामध्ये जितकी फूट पाडता येईल तितकी फूट पाडा, कारण ही फूटच आपली राजवट कायमस्वरूपी टिकण्यासाठी कारणीभूत ठरेल. त्यामुळं ग्रीकांची जी म्हण आहे डिवाइड अँड रूल, ही ग्रीकांची म्हण ग्रीकांपुरती मर्यादित न राहता ती इंग्रजांचीही बनली पाहिजेत आणि म्हणून इथून पुढे इंग्रजांनी या दोन समाजामध्ये जितकी फूट पाडता येईल तितकी फूट पाडण्याचे प्रयत्न केलेले आहे बघा. म्हणून सुरुवातीला त्यांनी काय केले, श्रीमंत मुस्लिमांच्या संपत्ती जप्त करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांनी नोकऱ्या भारतीय लोकांना देण्याची घोषणा केली, पण इंग्रजी जाणणाऱ्या वर्गालाच नोकऱ्या देऊ असं घोषित केलं होतं. त्यामुळे हिंदूंच्या लक्षात आलं आहे की आता इतका मोठा उठाव होऊन जर इंग्रजांची राजवट जात नसेल तर आता इंग्रजांसोबतच मिळतं जुळतं घेण्यात भलाई आहे. म्हणून हिंदू कुटुंबियांनी आपापल्या मुलांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या इंग्रजी मीडियममध्ये टाकायला सुरुवात केली बघा आणि त्या ठिकाणी मग 10वीपर्यंत शिक्षण झालं की नोकऱ्या मिळू लागल्यात आणि इंग्रजांनी इंग्रजी जाणणाऱ्या वर्गालाच नोकऱ्या देत असल्यामुळे साहजिकच हिंदूंनाच नोकऱ्या मिळू लागल्या, कारण मुस्लिम समाजाला वाटू लागलं की इंग्रजांची राजवट आज न उद्या जाईल आणि नंतर परत मुस्लिमांची राजवट येईल आणि परत मुस्लिमांच्या राजवटीमध्ये उर्दू फारसी भाषेला महत्त्व येऊन जाईल. म्हणून मुस्लिम समाज अजूनही या ठिकाणी उर्दू फारसी भाषा शिकण्यातच मग्न होता. हिंदूंनी काळाची पावले ओळखली, त्यांनी इंग्रजी मीडियममधून शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि याचाच परिणाम या ठिकाणी हळूहळू इंग्रजी जाणणाऱ्या हिंदूंनाच या ठिकाणी नोकऱ्या मिळू लागल्यात. या ठिकाणी हिंदूंमध्ये मध्यमवर्ग उदयास आला आणि याच मध्यमवर्गानं या ठिकाणी हळूहळू पुढं एकत्रित येऊन काँग्रेस नावाची संघटना स्थापन केली बघा. जसं काँग्रेसची स्थापना झाली, काँग्रेसच्या अधिवेशनातले सदस्य संख्या वाढत चालली, तसं इंग्रजांच्या लक्षात आलं आहे की हिंदूंचं संघटन वाढत चाललेलं आहे. हे वाढतं हिंदूंचं संघटन आपल्याकरता धोकादायक आहे. म्हणून सुरुवातीला त्यांनी मुस्लिमांना झोडपून काढलं होतं, त्यांच्या संपत्ती जप्त केल्या होत्या. आता त्यांच्या लक्षात आलं आता हिंदूंना झोडपणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी मुस्लिमांना जवळ करायला सुरुवात केली आणि हिंदूंना झोडपायला सुरुवात केली बघा. मुस्लिमांमध्ये सर सय्यद अहमद खान किंवा नवाब सलीमुल्ला, आगा खान, मोहसिन उल मुल्क यासारखी जी नेते होते श्रीमंत लोक, या श्रीमंत लोकांना आपल्या बाजूने घेतलं. पुढच्या कालखंडात बॅरिस्टर जिनाला आपल्या बाजूने घेतलं आणि दुसऱ्या बाजूला मग हिंदूंना झोडपून काढायला सुरुवात केली बघा. तर या पद्धतीनं कोण एका वर्गाला हाताशी धरायचं, दुसऱ्या वर्गाला झोडपून काढायचं, नंतर दुसऱ्या वर्गाला हाताशी धरायचं, पहिल्या वर्गाला झोडपून काढायचं. तर अशा प्रकारचा फॉर्मॅट इंग्रज सरकारनं केला आणि याचाच परिणाम काय झाला, हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी आणि मुस्लिमांच्या मनात हिंदूंविषयी संशय निर्माण झाला आणि ही संशय कसा वाढेल याचीच काळजी इंग्रज सरकार करत गेली आणि यातूनच मग या ठिकाणी एकता निर्माण होण्याच्या ऐवजी भेद निर्माण व्हायला सुरुवात केली बघा. सर सय्यद अहमद खान अगोदर या ठिकाणी राष्ट्रवादी विचाराचे होते, इंग्रजांच्या संपर्कात नव्हते. त्यावेळेस मग ते जागोजागी भाषण करताना सांगायचे की या ठिकाणी भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, म्हणजे मुसलमान असो, बौद्ध असू द्या, कोणी असू द्या, तो भारतात राहतो, हिंदुस्थानमध्ये राहतो, तो याचा अर्थ तो हिंदू आहे. आणि दुर्दैव हे की तुम्ही मला हिंदू समजत नाही. तर अशा प्रकारचे विचार होते बघा. हेच भाषण करताना सांगायचं हिंदू आणि मुस्लिम म्हणजे एका नववधूची दोन डोळे आहेत. ज्या पद्धतीने एका डोळ्यापासून दुसरा डोळा अलग करता येत नाही, त्याच पद्धतीने हिंदुस्थानातील हिंदूंपासून मुस्लिमांना किंवा मुस्लिमांपासून हिंदूंना अलग करता येणार नाही. तर अशा प्रकारचे राष्ट्रवादी विचार मांडणारे सर सय्यद अहमद खान होते. पण तेच प्राचार्य बेक आणि इंग्रजांच्या संपर्कात आले आणि त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम म्हणजे दोन धर्म नसून दोन देश इथपर्यंत त्यांच्या विचाराचा प्रवास होताना दिसतो बघा. तर थोडक्यात काय, या ठिकाणी या दोन समाजामध्ये फूट पडणं इंग्रजांचं ध्येय होतं आणि त्या हिशोबाने त्याने प्रयत्न केले आणि तशा प्रकारे आपले मांडणी करायला सुरुवात केली. कारण इंग्रजांनी सर सय्यद अहमद खान यांना सांगायला सुरुवात केली होती की इंग्रज जोपर्यंत भारतात आहे तोपर्यंत तुमचा विकास करता येईल. एकदा आम्ही इथून निघून गेलो की त्याच्यानंतर इथं मुस्लिम राजांच्या राजवटी येणार नाहीत किंवा कोणती हिंदू राजाच्याही राजवटी येणार नाही. इथं लोकशाही येणार आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं आणि बहुमताचा विचार केला तर हिंदूंची संख्या जास्त आहे, त्यामुळे हिंदूंचं सरकार येणार आहे. त्यामुळे इथून पुढे मुस्लिमांची सत्ता कधीच येणार नाही.
म्हणून मुस्लिमांच्या सत्तेच्या या ठिकाणी मुस्लिमांची भलाई येताच आहे की त्यांनी आमच्या राजवटीचे समर्थन करावं. म्हणून जोपर्यंत इंग्रज या ठिकाणी तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं लोकशाहीत आहे. एकदा इंग्रज निघून गेले की त्याच्यानंतर हिंदूंच्या हुकुमशाहीत तुम्हाला राहणार आहे. म्हणजे शब्दाची पेरणीच अशी करू लागले इंग्रज लोक की या ठिकाणी इंग्रजांची राजवट म्हणजे लोकशाही असणार आहे आणि हिंदूंची राजवट म्हणजे हुकुमशाही असणार आहे. म्हणजे त्यावर त्यांचं काही भलं होणार नाही. तर अशा प्रकारच्या याच्यातून संशय निर्माण होत गेला आणि शेवटी मग आम्हाला वेगळा देश द्या इथपर्यंत विचार येऊन गेला आणि त्यातून पाकिस्तान नावाचा वेगळा देश भारतापासून अलग झाल्याचं दिसतंय आपल्याला. तर ह्या ठिकाणच्या ह्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. तर ह्या 1857च्या उठावाचे महत्त्वाचे परिणाम. आता या परिणामावरती प्रश्न कसे आहेत बघा. राणीचा जाहीरनामा कोणी आणि कोठे वाचन केला असा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर राणीचा जाहीरनामा कोणी वाचन केला, कोणी आणि कोठे असे दोन मुद्दे. तर पहिला कोणी वाचन केला तर लॉर्ड कॅनिंगनं वाचन केलं, ठीक आहे. आणि कुठे वाचन केला तो तर अलाहाबादला हे केलं. आता लॉर्ड कॅनिंग इथं पण आहे त्यामुळं अलाहाबाद हे उत्तर राहील आपलं, ठीक आहे. वरती दिल्ली आहे त्यामुळे पलीकडचा मुद्दा कटतो आपला. तर त्या हिशोबाने लक्षात घ्यायचं, ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो 1857च्या उठावाचं स्वरूप. हा आपला 1857च्या उठावातला शेवटचा मुद्दा आहे बघा, ठीक आहे. आता स्वरूप म्हणजे नेमकी काय अगोदर आपल्याला ते मुद्दा समजून घ्यायचा आहे. आता स्वरूप म्हणजे काय की नेमकी ही घटना काय. या घटनेबद्दल विचारवंतामध्ये एकमत नाही. कोणी याला स्वातंत्र्य लढा संबोधतं, कोणी राष्ट्रीय उठाव संबोधतं, कोणी शिपायाचे बंड संबोधतं, कोणी संस्थानकांचे बंड संबोधतं, कोणी बरखास्त केलेल्या जमीनदारांचे बंड संबोधतं. तो थोडक्यात काय या ठिकाणी एकमत होताना दिसत नाही की नेमकी घटना काय. कोणी ज्या अँगलनं केलं बघितलं त्या अँगलनं त्या घटना जाणवायला लागतात बघा. म्हणून आतापर्यंत जवळपास 100पेक्षा अधिक विचारवंतांनी या घटनेबद्दल वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. आणि या सगळ्या विचारावरती नजर टाकली तर लक्षात येत आहे की दोन प्रकारचे या ठिकाणच्या घटना आहेत, दोन प्रकारचे विचार आहेत किंवा इतिहासकार आहेत. एका इंग्रजी इतिहासकार आहे आणि दुसरं भारतीय इतिहासकार आहेत बघा. असे हिशोबानं लक्षात घ्यायचं बघा. इंग्रजी इतिहासकार जे आहे या घटनेला बंड संबोधत होते आणि भारतीय इतिहासकार या घटनेला स्वातंत्र्य लढा संबोधत होते. ठीक आहे. आता इंग्रजी इतिहासकारांनी या ठिकाणी बंड म्हणताना सगळ्यांनी नुसतं एकच म्हटलेलं नाही, शिपायाचं बंड असं म्हटलेलं नाही. काही इंग्रजांनी शिपायाचं बंड म्हटलं, काही इंग्रजांनी बरखास्त संस्थानिकांचं बंड म्हटलं, काही इंग्रजांनी जमीनदाराचं बंड म्हटलं, ठीक आहे. तर बंड हाच शब्द ठेवलेला आहे बघा. आणि भारतीयांनी स्वातंत्र्य लढा संबोधलेला आहे. सामान्य जनतेचा लढा आहे, कामगारांचा शेतकऱ्यांचा लढा होता, धर्मगुरूंचा लढा होता. तर थोडक्यात स्वातंत्र्य लढा संबोधलेला आहे बघा. मग पहिला मुद्दा हे लक्षात घ्यायचं की इंग्रजांनी बंड का म्हटलं. आता हे बंडाची घटना होती का, अजिबात नाही. बंड म्हणजे 10-12 लोक एकत्र येणे. पण इथे 10-12 लोक नाही. उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशाचा विचार केला तर आज पण देशातली 40% लोकसंख्या त्या ठिकाणी आहे. म्हणजे 40% लोकसंख्या इंग्रजांच्या विरोधात गेली होती. तर हे 30-40% लोकसंख्या म्हणजे काही छोटा कार्यक्रम नाही आहे, 1-2% नाही आहे. त्यामुळे हे काही बंडाची घटना नव्हती, बंडापेक्षा बरंच काहीतरी मोठं होतं आहे. पण तरीही इंग्रजांनी याला बंड संबोधलं. बंडच का संबोधलं तर या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे इंग्रजांना स्वातंत्र्य लढा संबोधता येत नव्हतं. कारण बंडने संबोधलं मग स्वातंत्र्य लढा आहे आणि स्वातंत्र्य लढा जर असेल तर या ठिकाणी कंपनीला माहिती होतं की इंग्लंडमध्ये जर लक्षात आलं आहे की हा स्वातंत्र्य लढा आहे तर तिथं पार्लमेंटवरती दबाव येऊन जाईल की मग भारताला स्वातंत्र्य देऊन टाका. कारण भारतीय लोकांची स्वातंत्र्याची मागणी असेल तर त्यांना स्वातंत्र्य देण्यातच भलाई आहे. तर त्यामुळं इंग्रजांना माहिती आहे की स्वातंत्र्य लढा संबोधणं म्हणजे सरळ सरळ आपण आपल्या हातानं आपल्या पायावरती धोंडा टाकून घेण्याचा प्रकार होईल. आणि म्हणून इंग्रजी इतिहासकारांनी इंग्लंडमधल्या लोकांना समजून सांगण्यासाठी सांगायला सुरुवात केली की ही बंडाळीची घटना आहे. 99% लोकांना आपली राजवट हवी आहे, फक्त 1% लोकांना आपली राजवट नको आहे. मग तो 1% वर्ग म्हणजे या ठिकाणी शिपाई किंवा जमीनदार आहे किंवा या ठिकाणचा संस्थानिक आहे किंवा धर्मगुरू आहे. या लोकांना आपली राजवट नको आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी बंड म्हटलेले. आणि स्वातंत्र्य लढा संबोधला असलं तर स्वतःच्या हाताने स्वतःचे कारखाने बंद करावे लागले असते.
नेमकेच कारखानदारीला सुरुवात झालेली आहे, औद्योगिकरणाला सुरुवात झालेली आहे. आणि भारत ही दुभती गाय, कच्चा माल कमी किमतीने मिळण्यासाठीची वसाहत आहे आणि पक्का माल विकण्यासाठीची मार्केट आहे. ही दुभती गाय जगामध्ये इंग्रजांना दुसरी कुठलीच मिळाली नव्हती. आणि अशी दुभती गाय इतक्या लवकर सोडून देणं त्यांच्या उद्योगासाठी धोकादायक होतं. म्हणून त्यांनी या घटनेला बंड हा शब्द चिटकून ठेवला. कारण बंड म्हटलं तर 1-2% लोक आपल्या विरोधात गेले, बाकीचे 97, 98, 99% वर्ग आपल्याच बाजूने आहे हे दाखवण्याचा भास या ठिकाणी इंग्रजी इतिहासकार करत होते बघा. तर दुसऱ्या बाजूला भारतीय इतिहासकार या घटनेला स्वातंत्र्य लढा संबोधत होते. आता हेही चुकीचंच होतं आहे. कारण हा जर स्वातंत्र्य लढा असता तर मेरा देश नहीं दूंगीच्या ऐवजी मेरी झाशी नहीं दूंगी अशा प्रकारचे वक्तव्य दिसलं नसते. मेरी झाशी नहीं दूंगी ह्या अशा प्रकारचं वक्तव्य हे दाखवते की इथं देशापेक्षा आपापल्या राज्यावरती भर दिला जात होता. राज्य लोकांना आपापलं राज्य टिकवायची होती. देशाची संकल्पना अजून निर्माण झालीच नव्हती. त्यामुळं देशाची संकल्पनाच नसेल तर स्वातंत्र्य लढा आला कुठून? तर त्यामुळं भारतीय इतिहासकारांनी या घटनेला स्वातंत्र्य लढा संबोधणं हेही चुकीचंच होतं. लक्षात. पण तरी त्यांनी स्वातंत्र्य लढा का संबोधलं? तर या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे 1857ची घटना घडल्या काही स्वातंत्र्य लढा संबोधलेला नाही, पण इंग्रजी इतिहासकारांनी 1857ची घटना घडल्या संबोधलेले बंड आहे म्हणून. लक्षात. कारण या कालखंडात तर भारतीय इतिहासकार साक्षर वर्ग नव्हताच. असा साक्षर वर्ग इथून पुढे निर्माण होत गेला तो. आणि म्हणून पुढं 50 वर्षानंतर या घटनेला 1857 उठावाला ज्यावेळेस 50 वर्षे होत होती 1907ला, तर तिथून पुढं जेवढे विचारवंत झाले या विचारवंतांनी मग सांगायला सुरुवात केली की हा स्वातंत्र्य लढा होता, पहिला स्वातंत्र्य लढा होता, स्वातंत्र्य संग्राम होता, स्वातंत्र्य समर होता, अशा प्रकारचे वक्तव्य करायला सुरुवात केली बघा. मग आता 50 वर्षानंतर का? कारण 50 वर्षाच्या अगोदर तेवढा विचारवंत प्रकल्प नव्हता किंवा विचारवंत तयार झालेले नव्हते, पुढच्या कालखंडात झाले. नंबर 1. नंबर 2, खास करून स्वातंत्र्य लढा संबोधणारे पहिला व्यक्ती विदा सावरकर होते. आणि विदा सावरकरांनी 1857ची स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ लिहिला होता. मूळ तो ग्रंथ इंग्लिशमध्ये होता, द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स. त्याचं मराठी ट्रान्सलेट झालं 1857चे स्वातंत्र्य समर नावानं. कारण 1907ला विदा सावरकर इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी घेण्याकरता शिक्षणासाठी गेले होते. आणि इंडिया हाऊसचे जे प्रमुख होते श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या घरात ते राहत होते. त्यांची शिष्यवृत्ती शिवाजी शिष्यवृत्ती नावाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती बघा. आणि याच ठिकाणी शिक्षण घेत असताना 1857च्या घटनेला 50 वर्षे होत असल्याच्या निमित्तानं त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता. आणि या ग्रंथामध्ये 1857 उठावामध्ये जे काही हिंदू राजे मुस्लिम राजे उतरले गेले त्यांचं चरित्र थोडक्यात त्यांनी मांडणी केली होती बघा. आणि याच ठिकाणी मग त्यांनी मांडायला सुरुवात केली पुढच्या याच्यामध्ये की विदा सावरकर क्रांतिकारक आहे आणि त्यांना माहिती हातात शस्त्रास्त्र घेतल्याशिवाय देश स्वतंत्र करता येणार नाही. आणि 1907 नंतर भारतीय तरुणांना या ठिकाणी संघटित करणे आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी सांगितलं की आपण इथून पुढे जे हातात शस्त्रास्त्र घेणार आहोत हे काही पहिली घटना नाही आहे. पहिली घटना 1857ची आहे. 1857च्या घटनेमध्ये या ठिकाणी भारतीय तरुणांनी हातात शस्त्रास्त्र घेऊन इंग्रजांची मुडदे पाडलेली आहेत आणि अशीच मुडदे आपल्याला पाडायचे. तो त्यांचा पहिला संग्राम होता, आपला दुसरा संग्राम करायचा आपल्याला, म्हणून याला पहिली घटना संबोधलेली आहे. नंबर 1. नंबर 2चा मुद्दा हा होता की 1857च्या घटनेमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही वर्ग एकत्रित आले होते. आणि विदा सावरकरांना वाटायचे की 1907 नंतर ही दोन्ही समाज एकत्र आल्याशिवाय आपली ताकद वाढणार नाही. म्हणून या दोन्ही समाजांना एकत्र आणण्याकरता त्यांनी सांगितलं की इथून पुढे आपण दोन्ही समाज जो एकत्र येणार ही काही पहिली घटना नाही, पहिली घटना 1857ची आहे. म्हणून या घटनेला त्याने पुढं महत्त्व देताना दिसतात बघा. तर अशा पद्धतीनं स्वातंत्र्य लढा जो संबोधला होता 50 वर्षानंतरच्या विचारवंतांनी मांडायला सुरुवात केलेली. काही असू द्या, असे 2 गट पडतात बघा. मग या 2 गटामध्ये महत्त्वाचे विचार मांडणारे विचारवंत कोण कोण आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात लक्षात घ्यायचं बघा. मग ही ती यादी दिलेली आपण. त्यातलं पहिलं मत आहे या ठिकाणी 1857 उठाव लष्करी बंड नसून स्वातंत्र्य प्राप्तीच्या इच्छेनं पछाडलेल्या भारतीय जनतेने सुसंघटितपणे केलेले आंदोलन होते. ठीक आहे. तर हे जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी व्यक्त केलेलं मत आहे. तर थोडक्यात यांचं म्हणायचं होतं की हा स्वातंत्र्य लढा आहे. एका शब्दात सांगायचं म्हणजे हा स्वातंत्र्य लढा आहे बघा. लक्षात. तर जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा या घटनेला या ठिकाणी स्वातंत्र्य लढा संबोधल्याचं दिसतंय. त्याच्यानंतर दुसरं मत आहे 1857चा उठाव हा स्वधर्म आणि राष्ट्रीयत्व यासाठी लढला गेलेला राष्ट्रीय संघर्ष आहे. थोडक्यात यांनाही म्हणायचं होतं की स्वतःच्या धर्मासाठी आणि राष्ट्रीयत्वासाठी हा पहिला संघर्ष झालेला आहे.
थोडक्यात प्रथम स्वातंत्र्य लढा संबोधलेले यांनी. त्याच्यानंतर दुसरं आहे, तिसरं मत आहे 1857 उठाव हा फक्त गायीच्या आणि डुकराच्या चरबीमुळे सैनिकांनी केलेला गोंधळ होता. थोडक्यात सैनिकांचे बंड होते. मग हे सर जॉन लॉरेन्स, सर जॉन सिले, कॅम्बेल यासारखे जे काही लष्करी अधिकारी होते त्यांनी सांगितलेलं आहे की हे सैनिकांचा गोंधळ होता. 1857ची घटना, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि सैनिकांनी गोंधळ कशामुळे घातला तर गाय आणि डुकराच्या चरबीमुळे घातलेला आहे. त्यामुळे हे सैनिकांचे बंड आहे किंवा शिपायाचे बंड आहे असं संबोधलेले बघा. त्याच्यानंतर 1857च्या उठावाला सैनिकांचे बंड, अनाधिकृत जे संस्थानिक आहे किंवा जमीनदाराचे अनियोजित प्रयत्न किंवा शेतकऱ्यांची मर्यादित लढाई असे म्हटले जाऊ शकते. लक्षात थॉम्सन आणि गॅरेटनं म्हटलेले. थोडक्यात सांगायचं काय की थॉम्सन आणि गॅरेट काय म्हणतो की बरखास्त झालेले जी संस्थानिक आहे, बरखास्त झालेल्या संस्थानिकांसाठी हा शब्द हे केलेले आहे, अनाधिकृत संस्थानिक. त्यानंतर बरखास्त केलेले जे जमीनदार आहे, पण जमीनदाराचे अनियोजित प्रयत्न म्हणतात. तर जे जमीनदार बरखास्त करण्यात आले होते 21,000 यांच्या मानमरातब काढून घेण्यात आल्या होत्या, त्या अपमानित झाले होते बघा. म्हणून इंग्रज जर निघून गेले तर आपले जमीनदारी आपल्याला परत मिळेल, म्हणून ते 1857च्या उठावामध्ये उतरताना दिसतात. बरखास्त झालेल्या संस्थानिकांना वाटायचं की संस्थान आपल्याला परत मिळेल, असं तर परत मिळणार नाहीचे, आणि म्हणून त्यांनी केलेला तो प्रयत्न आहे अशा प्रकारचं मत या ठिकाणी थॉम्सन आणि गॅरेटचं होतं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1857चा उठाव हा मुस्लिमांनी रचलेल्या षडयंत्राचा परिणाम होता. सर जेम्स आउट्रम आणि विल्यम टेलर यांचं म्हणणं होतं की 1857च्या घटनेमध्ये मुस्लिम धर्मगुरूंनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. त्यामुळे हा मुस्लिमांचा कट कारस्थान होता. कारण एका बाजूला मुस्लिम मौलवीनं प्रयत्न केले होते, दुसऱ्या बाजूला बहादूर शाह जफरच्या स्वाक्षरीनं एक परिपत्रक काढण्यात आलं होतं. त्यामुळे या ठिकाणी मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात आक्रमकतेनं या ठिकाणी उठावात उतरताना दिसतो. म्हणून त्यांनी सांगितलं की हे असोनोसही मुस्लिमांचं षडयंत्र आहे, कारण हाच वर्ग श्रीमंत होता, या श्रीमंत वर्गानेच हे षडयंत्र केलं असलं पाहिजेत. तर हे जेम्स आउट्रम आणि टेलरचं मत होतं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1857चा उठाव योगायोगाने पेटलेला राष्ट्रीय उठाव होता. लक्षात. आता हा व्यक्ती महत्त्वाचा आहे. बेंजामिन डिझरायली हा ब्रिटिश पंतप्रधान राहिलेला व्यक्ती आहे, आणि पंतप्रधान पदावरचा व्यक्ती म्हणजे प्राथमिक पुरावा असतो बघा. बाकीचे इतिहासकार तेवढे महत्त्वाचे नाही जेवढे बेंजामिन डिझरायली. म्हणून आतापर्यंत सर्वात जास्त वेळेस प्रश्न बेंजामिन डिझरायलीवरतीच आलेला आहे, कारण तो प्राथमिक पुरावा आहे. मग यांनी काय म्हटलेलं आहे, योगायोगाने पेटलेला राष्ट्रीय उठाव म्हणजे मेजॉरिटी लोक उठावात उतरले गेलेत. त्यांनी असं नकार नाही दिला. त्यांनी सांगितलं होय संस्थानिक उतरले गेलेत, जमीनदार उतरले गेलेत, शेतकरी उतरला गेला, कामगार उतरला गेला, सगळा वर्ग उतरला गेलेला आहे, पण तो योगायोगाने एकत्रित आलेला आहे. लक्षात. आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्थानाची घटना घडून आलेली आहे. तर थोडक्यात काय तर या ठिकाणी यांनी मान्य केलेलं आहे की राष्ट्रीय उठावाची घटना आहे, तर सगळं लोक सहभागी असलेली घटना म्हणून त्यांनी त्याची नोंद केलेली आहे बघा. तर ओरिजिनल इंग्रजांचं मत हेच होतं, परंतु या ठिकाणी बाकीच्यांनी ते भ्रम तयार करण्याचं काम केलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटचं घटना येते की 1857चा उठाव हा केवळ भारतीय शिपायांची भाऊगर्दी होती. तर हे नर फाटकचं मत होतं, कारण 1857च्या उठावामध्ये सुरुवातीला जिकडे तिकडं भारतीय सैनिकच पळताना दिसत होते. भारतीय सैनिकांची या ठिकाणी इंग्रजांची उचलबांगडी करताना दिसतात बघा. म्हणून दुसरं तिसरं काही नसून हे भारतीयांची भाऊगर्दी आहे अशा प्रकारचं मत नर फाटकने व्यक्त केल्याचं दिसतंय. तर या पद्धतीनं हे स्वरूप लक्षात घेतलं पाहिजेत. या स्वरूपावरती जे प्रश्न असतील ते प्रश्न लक्षात घ्या बघा. 1857च्या उठावाविषयी अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे. म्हणजे कोणी काय काय मत व्यक्त केलेले. योग्य नेतृत्व व सूत्रबद्धतेचा अभाव मौलाना आझादनं म्हटलेले हे बरोबर एकदम. ठीक आहे. एक राष्ट्रीय उत्थान तर हेही बरोबर बेंजामिन डिझरायली. एक राष्ट्रीय उठाव आता हे काही बरोबर नाही. एक राष्ट्रीय उठाव या ठिकाणी विदा सावरकरांनी म्हटलेले नाही, स्वातंत्र्य लढा संबोधलेले त्यांनी, तर हे राष्ट्रीय उठाव म्हटलेले अशोक मेहतांनी. ठीक आहे. तर इथं हे मत लक्षात घ्यायचं. आणि बरखास्त संस्थानिकांचं गुप्तकट मॅलेसेन हे पण बरोबर आहे. त्यामुळे एवढा हा मुद्दा या ठिकाणी चुकीचा आहे. आणि चुकीचा मुद्दा कोणता आहे हेच ओळखायला सांगितलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर येतं हे. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे 1857ची उठाव शिपायाची भाऊगर्दी असे कोणी म्हटलेले. आत्ताच आपण बोललेलो आहे नर फाटकनं हे मत व्यक्त केलेले बघा. सर सय्यद अहमद खाननं शिपायाचेच बंड म्हटलेले. ठीक आहे.
शिपायाचं बंड म्हटलेलं आहे. सर जॉन सिलेनं सुद्धा शिपायाचंच बंड म्हटलेलं आहे. ईश्वरी प्रसादनं उत्तरेकडील जनतेचं बंड म्हटलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. याबरोबर 1857चा उठाव हे आपलं महत्त्वाचं एक मोठं प्रकरण संपलेलं आहे. या प्रकरणावरती आणखीन बाकीचे प्रश्न तुम्ही बघू शकता आणि त्याशी रिलेटेड थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करा, कारण ही एक मोठी घटना आहे आणि असं म्हटलं जातं की इथून पुढं आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते असते. त्यामुळं आपल्याला मेजॉरिटी प्रश्न इथून पुढच्या घटनेवरती सर्वात जास्त आहे.